नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवलेली आहे भेंडीची सुक्की भाजी. एकदम सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघा मी एका डिशमध्ये भेंड्या स्वच्छ धुवून पुसून घेतलेत. लसूण घेतला आहे, मिरची, कढीपत्ता, 2 कांदे घेतले चिरून, टोमॅटो. भेंडी आपल्याला अशी चिरून घ्यायची आहे बारीक. इथे बघा मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आता भेंडी भाजून घ्यायची आहे आपल्याला. भेंडी टाकल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं म्हणजे लगेच भाजून निघते भेंडी. थोडंसं तेल टाकून मी भाजून घेणार आहे. लगेच भाजायचे होते आणि त्याचा चिकटपणा पण पूर्णपणे जातो. झटपट केलेली ही रेसिपी मी 5 ते 10 मिनटात लगेच भेंडी तयार होते. आता कढईमध्ये आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी बघा मी ते 1 ते 2 चमचे तेल घेतले. आता त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकलेत. कढीपत्ता टाकायचा आहे, मिरच्या टाकायच्या. त्याच्यानंतर आपण आता कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा भाजून घ्यायचा. भाजल्यानंतर आता लसूण टाकायचा आहे. लसूण बघा मी जरा असा थोडासा चेचून घेतलेला आहे, म्हणजे जास्त पण बारीक नाही केला, जास्त पण मोठा नाही ठेवला. त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे. 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता 1 चमचा हळद टाकली, मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात आपण जी भेंडी भाजलेली होती ती टाकणार आहे. टाकून मिक्स करून घ्यायचं. पाणी बिलकुल पण घालायचं नाही, लगेच वाफेवर शिजते भेंडी. चवीनुसार मीठ टाकायचं. चांगले मिक्स करून घ्यायची. मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं नाही. गॅस मिडियम करायचा आणि याच्यावरती एक ताट पालतं घालून ठेवायचं. 5 मिनटानंतर बघा मस्त शिजलेली आहे. हे बघा पाणी टाकायला लागत नाही, काय नाही, लगेच शिजून निघते. थोडंसं कूट टाकायचं. खूप भारी लागते, नक्की ट्राय करून बघा. चपातीसोबत खायला अप्रतिम लागते. भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.